ही गोष्ट मी लिहिली नाही, पण ज्या व्यक्तीनं लिहिलंय त्याला सादर प्रणाम करून मी आपणापुढे सादर करतो. लहानशी गोष्ट आहे. रात्री 9:30चा सुमार एक पोरगा एका चपलेच्या दुकानात शिरतो. गावाकडचं टिपिकल. हा नक्की मार्केटिंगवाला असणार, तसाच होता तो. बोलण्यात गावाकडचा, तरीही कॉन्फिडंट. 22-23 वर्षाचा असेल. दुकानदाराचं लक्ष पहिल्यांदा त्याच्या पायाकडे जातं. त्याच्या पायात लेदरचे शूज व्यवस्थित पॉलिश केलेले. दुकानदार म्हणतो, काय सेवा करू? मुलगा म्हणतो, माझ्या आईला चप्पल हवी आहे आणि टिकाऊ पाहिजे. दुकानदार विचारतो, त्या आल्या आहेत का? त्यांच्या पायाचं माप काय आहे? मुलाने आपलं पाकिट बाहेर काढलं. त्यात 4 घड्या केलेला एक कागद होता. त्या कागदावर पेनानं आउटलाईन काढलेली 2 पावलं होती. दुकानदार म्हणाला, अरे मला मापाचा नंबर चालला असता. तसा तो मुलगा एकदम बांध फुटल्यासारखा बोलता झाला. काय माप सांगू साहेब? माझ्या आईनं जिंदगीभर पायात कधी चप्पलच घातली नाही. आई ऊसतोड कामगार होती. काट्या कोट्यात कुठं बी जाते, अनवाणी डोरावाणी तिनं मेहनत केली. मला शिकवलं. मी शिकलो आणि नोकरीला लागलो. आज पहिला पगार झालाय. दिवाळीला गावाकडे चाललोय. आईला काय नेऊ हा सवालच पैदा होत नाही. माझं किती वर्षाचं स्वप्न होतं की पहिल्या पगारातून मी आईला चप्पल घेऊन जाईन. दुकानदारानं चांगल्या टिकाऊ चपला दाखवल्या. 800 रुपये किंमत होती त्या चपलांची. मुलगा म्हणाला, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. दुकानदाराने ते पॅकिंगची तयारी केली आणि दुकानदाराने सहज विचारलं, किती पगार आहे बाळा तुला? मुलगा म्हणाला, सध्याच्याला 12,000 रुपये आहे. राहणे खाणे धरून 7-8 हजार खर्च होतात. 2-3 हजार आईला पाठवतो. यावर दुकानदार म्हणाला, अरे मग 800 रुपये जरा जास्ती होतात. मुलाने दुकानदाराला मध्येच रोखत म्हटलं, असू द्या. आणि म्हणून सांगितलं. दुकानदाराने ते बॉक्स पॅक केला. मुलानं त्याला पैसे दिले आणि आनंदात तो बाहेर निघाला. एवढी महागाची भेट किंमत करताच येणार नव्हती त्या चपलांची. पण त्या दुकानदाराच्या मनात नेमकं काय आलं कोणास ठाऊक. मुलाला थांबवून तो म्हणाला, जरा थांब. दुकानदाराने अजून एक बॉक्स मुलाच्या हातात दिला. दुकानदार म्हणाला, ही चप्पल आईला तुझ्या या भावाकडून गिफ्ट असं सांग. पहिली खराब झाली की दुसरी वापरायची. तुझ्या आईला सांग, आता अनवाणी फिरायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. दुकानदाराचे आणि त्या मुलाचे दोघांचेही डोळे भरून आले. त्यानं विचारलं, काय नाव रे तुझ्या आईचं? त्यावर तो उत्तरला, लक्ष्मी. दुकानदार लगेचच बोलला, माझा नमस्कार सांग त्यांना आणि एक वस्तू देशील मला? काय देऊ? ती पावलांची आउटलाईन काढलेला तो कागद हवाय मला. तो मुलगा कागद दुकानदाराच्या हातात ठेवून आनंदात निघून गेला. तो घडीदार कागद दुकानदाराने दुकानाच्या देवाऱ्यात ठेवला. दुकानातील देवारातल्या तो कागद दुकानदाराच्या लेकीनं बघितला आणि तिनं विचारलं, काय आहे हे बाबा? दुकानदाराने दीर्घ श्वास घेऊन आपल्या लेकीला जवळ घेऊन बोलला, लक्ष्मीची पावलं आहेत ही. एका सच्च्या भक्तानं काढलेली आहेत. त्याला बरकत तिथून द्यावा. लेकीनं दुकानदाराने आणि सगळ्यांनी मनोभावे त्या पावलांना नमस्कार. खोटलंय माहित नाही, आवडलंय म्हणून सादर केले. जय साई.